सांगताना आनंद वाटतो की 2019-20 ला ज्यावेळी केंद्र सरकारने जलस्थितीचा रिपोर्ट सादर केला त्यावेळी महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य निघालं की ज्या राज्यामध्ये वॉटर लेवल वाढलेली होती। याचं कारण खूप मोठ्या प्रमाणात जलसंधारणामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं। विशेषतः नाम फाउंडेशन आणि बीजीएसचं याकरता मी धन्यवाद मानतो की नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना प्रवृत्त करणं, लोकांना सोबत घेणं, शेतकऱ्यांमधली गावकऱ्यांमधली निराशा दूर करणं हे एक महत्त्वाचं काम नाम फाउंडेशनने केलं। आणि एकदा जर हे केलं तर पुढचं काम हे ऑटो पायलट मोडवर होतं, कारण लोकांमध्ये उत्साह आणला की बघ नवीन संकल्पना ते स्वतः राबवतात। आणि म्हणून इतक्या ताकदीनं नाम फाउंडेशन पाण्याचे काम करू शकलं आणि पाण्यासोबत वेगवेगळी जी कामं एक प्रकारे ग्रामीण जीवनामध्ये सामान्य माणसाचं जीवन बदलणारी ही त्या ठिकाणी नाम फाउंडेशनने केली। बीजीएसने देखील अतिशय चांगल्या प्रकारे सायंटिफिक पद्धतीनं लोकांना ट्रेनिंग देऊन, लोकांना एक प्रकारे गावोगावी जल एक्सपर्ट तयार करून आणि खूप मोठ्या प्रमाणात मशिनरीचं मोबिलायझेशन करणं आणि लोकसहभागातनं त्या ठिकाणी नाले असतील, ओढे असतील, तलाव असतील या सगळ्यांचं खोलीकरण करणं, त्यातनं गाळ काढणं, तो गाळ शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत नेणं एक अतिशय मोठं काम केलं। आणि त्यासोबत जलयात्रा ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट बीजीएसने केली की ज्याच्यामुळे गावोगावी जलसाक्षर लोक तयार झाले। आज महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं इतर कुठल्याही राज्यापेक्षा गावोगावी लोकांना पाण्याचं सायन्स माहिती आहे। म्हणजे याच्यामध्ये श्री आमिर खान यांचं देखील नाव घेतलं पाहिजे की त्यांनी जी स्पर्धा घेतली त्या स्पर्धेनेही खूप लोक उत्साहित झाले आणि अनेक गावांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन त्यातनं हे जे काही पाण्याचं सायन्स आहे समजून घेतलं। आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आज खूप मोठ्या प्रमाणात हे काम आपण करू शकतोय।